नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता उद्या बसणार आहे, आपल्या सगळ्यांच्या घरी नवरात्र येणार आहे. सगळ्यांच्या घरी घटस्थापना होणार आहे. तर याच दिवसापासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. आपल्या विविध ज्या समस्या असतात, जे प्रश्न असतात, ते आपण विचार करतो, ते कशा प्रकारे जर आपल्याला सुटायचे असतील तर आई भगवती आईची आपल्याला नित्य उपासना सेवा ही केली पाहिजे. ही खूप शीघ्र अशी फलदायी देणारी ही सेवा असते. म्हणून या नवरात्रीमध्ये ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून श्री दुर्गा सप्तशतीचं आपल्याला पारायण केलं पाहिजे. आपल्याला याची उपासना केली पाहिजे. ही चंडी उपासना अतिशय शीघ्र अशी फलदायी देणारी आहे. चंडी म्हणजे विश्वाच्या उत्पत्तीला ही कारणीभूत आहे. तसेच कुलदेवताला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला सप्तशतीचा पाठ आपल्याला हे अवश्य केले पाहिजे. आपण याचे 14 पाठ आवर्जून करावे, म्हणजे एक चंडी याग हा आपला होऊन जातो. तसेच देवीला सप्तशती म्हणजे देवी महात्म्य अतिशय प्रिय आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोक म्हणजे 13 अध्याय. या ग्रंथामध्ये एकूण 13 अध्याय असतात आणि 700 श्लोक आहेत. तर आपण हे कशा पद्धतीने हे पारायण करू शकतो, तर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे पारायण करू शकतो. तर बघा, या ग्रंथामध्ये अतिशय सुबक अशी माहिती इथे दिलेली आहे की इथे सुरुवातीला प्रस्तावना आहे, कुलदेवतेची सेवा आहे, श्री दुर्गा सप्तशतीची प्रार्थना आहे, मग पुढे पूर्णपणे संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये आहे. कशा प्रकारे आपल्याला वाचायचं आहे हेही मी इथे सांगत आहे. तर आपल्याला जर या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने, म्हणजे आपली एखादी समस्या असते, एखादा आपली काही अशी गोष्ट असते की ती आपल्याला पूर्ण होण्यासाठी आपण संकल्प आवर्जून करावा. आपण अगोदर कपाळाला कुंकू लावावे, आसनावर आपण बसावे, तसेच आपण आचमन करावे, संकल्प करावा आणि मग आपण सुरुवात करावी. याच्यामध्ये पूर्ण अशी माहिती दिलेली आहे की आपण कशा पद्धतीने आपण याचं वाचन हे केलं पाहिजे. हवन कसा करायचा याची संपूर्ण माहिती या ग्रंथामध्ये अवश्य आहे. म्हणून आपण ज्यावेळेस दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, ज्यांना शक्य आहे त्यांनी एक पाठ सुद्धा करू शकता. ज्यांना शक्य आहे ते 14 पाठ सुद्धा इथे करू शकतो, किंवा आपण 9 पाठ केले तरीही चालतात. तर बघा, दुर्गा सप्तशती सुरुवातीला आपल्याला पाठ करायच्या अगोदर दुर्गा सप्तशती प्रार्थना हे स्तवन आपल्याला वाचायचं आहे. हे स्तवन झाल्यानंतर स्तवन संपल्यावर एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला याचा जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला ही अवतरणिका पूर्णपैकी वाचायची आहे. तसेच तिथून मग आपल्याला दुर्गाष्टक नामस्तोत्र सुद्धा आपल्याला इथे वाचायचं आहे. मग आपल्याला देवी कवच वाचायचं आहे. साधारणपणे 2 तास तरी या एक पाठाला आवश्यक लागतात. हे झाल्यानंतर आपल्याला अर्कला स्तोत्रम आहे, हे सुद्धा आपल्याला यानंतर पुढील प्रमाणे हे वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला कीलकम स्तोत्रम सुद्धा आपल्याला वाचायचं आहे. आपण जर एक पाठ करत असले किंवा 14 पाठ करत असले, 9 पाठ करत असले, तरी आपल्याला रोज आपल्याला हे वाचन ह्याचं झालं पाहिजे. रात्री सुक्तम सुद्धा आपल्याला हे वाचायचे आहे. एका वेळेस पूर्ण हा ग्रंथ आपल्याला हा वाचायचा आहे. आज अर्धा वाचला, उद्या अर्धा वाचला असं चालत नाही. एका वेळेस आपल्याला पूर्ण या ग्रंथाचं वाचन हे आपल्याला करायचं आहे. मग अध्याय पहिल्याला आपल्याला इथे सुरुवात इथे करायची आहे. असे एकूण या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहे. 13 अध्यायांचं वाचन झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते.
हे बघा, 13 अध्यायांचं वाचन झाल्यानंतर इथं एक माळ नवार्णव मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त सुद्धा हे वाचायचं आहे. त्यानंतर आपल्याला प्राधानिक रहस्य सुद्धा हे आपल्याला वाचन करायचं आहे. 13 अध्याय झाल्यानंतर इथं वैकृतिक रहस्य सुद्धा इथे दिलेलं आहे. हे पूर्णपैकी आपल्याला इथे मनापासून वाचायचं आहे. मूर्ती रहस्य सुद्धा आपल्याला इथे छानपैकी वाचायचं आहे. क्षमा प्रार्थना आपल्याला करायची आहे मनापासून. हळूहळू आपण ही क्षमा प्रार्थना आवर्जून करावी. कधी कधी काही वाचत असताना जर आपलं मन भटकलेलं असेल किंवा एखादा शब्द चुकीचा आपला उच्चारण्यात आला असेल तर आवर्जून आपण क्षमा प्रार्थना करायची आहे. यानंतर आपल्याला देवीची आरती करायची आहे, तिला नैवेद्य अर्पण करायचा आहे. तर अशा स्वरूपामध्ये हा एक पाठ हा पूर्ण होतो. आपल्याला एक पाठ पूर्ण करतो, त्याच्यानंतर असे आपल्याला एकूण 14 पाठ म्हणजे तो एक चंडी याग हा आपला होऊन जातो. तसेच ज्यांना 9 पाठ करायचे म्हणजे रोज हा पूर्ण हा एक ग्रंथ सुद्धा आपण हा वाचू शकतो. ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं वाचन अवश्य करावं. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि खूप छान ह्याच्यामध्ये आपल्याला समजल अशी ही भाषा यामध्ये दिलेली आहे. पूर्ण देवीचं स्वरूप इथे दिलेलं आहे. तर नक्कीच आपण या ग्रंथाचं वाचन करा. आपल्या जीवनातल्या असलेल्या सर्व समस्या आपण दूर करा. बऱ्याच जणांचे विवाह जमत नाहीये किंवा अनेक अशा अडचणी आहे, सौभाग्य टिकण्यासाठी आहे तर किंवा एखादी दुर्घटना आपल्यासोबत होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा हे खूप छान असं वाचन आहे. घरामध्ये वादविवाद असतील, तंटे असतील, मुलाचं पटत नसेल तर आवर्जून त्यांनी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन अवश्य करावं. तर धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा. अशा वेगवेगळ्या ग्रंथांची माहिती मी माझ्या या चॅनलमार्फत आपल्याला देतच राहील. धन्यवाद.